शिरपुरात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या तिसऱ्या बॅचसाठी 7 मे रोजी निवड चाचणी. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अंसराम आगरकर यांनी केले आवाहन. शिरपूर तालुक्यातील युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या आमदार अमरीशभाई पटेल पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत असून तिसऱ्या बॅचसाठी 7 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून शहरातील आरसी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर निवड चाचणी घेतली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्राची स्थापना आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा आणि सह अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून आतापर्यंत 2 तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. अनेक विद्यार्थीही यशस्वी झाले आहेत. आता युवकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी UPSC MPSC स्पर्धा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले असून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग स्कूल देखील सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शिबिरात सहभागी होणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी 7 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून हजर राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अंसराम आगरकर यांनी केले आहे. आमदार अमरीशभाई पटेल आणि भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यातील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी माननीय अमरीशभाई पटेल पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. या पोलीस प्रशिक्षण केंद्र हे माहे ऑक्टोबर 2024 रोजी मध्ये करण्यात आलं होतं. आतापर्यंत 2 तुकड्या तयार झाल्या आहेत आणि दोन्ही तुकड्यामध्ये 1 PSI, 2 पोलीस, 17 होमगार्ड, 4 वनरक्षक आणि 7 भारतीय सैन्यामध्ये मुलं भरती झालेली आहेत. ही 5 ते 6 महिन्याची कमाई आहे ह्या प्रशिक्षण केंद्राची. आणि एक मुलगा मनोज पावरा जो आहे हा महाराष्ट्र लेवलवर 400 मीटर रिलेमध्ये कांस्य पदक घेऊन आलेला आहे ह्या प्रशिक्षण केंद्राचा. आता ह्या दोन्ही तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्णतः झालेलं आहे. 7 मे रोजी फार्मसी पोलीस ग्राउंड येथे नवीन बॅच आम्ही भरती करीत आहोत. त्यात मुलं आणि मुली, जे मुलं 12वी पास, मुली ज्या 12वी पास आणि त्यात नंतरच्या असतील त्यांनी फार्मसी ग्राउंडवर यावी. 800 मीटर ते शर्यतीमध्ये पहिला, दुसरा, तिसरा असे मुलं आम्ही सिलेक्ट करणार आहोत. जे मुलं खरंच होतकरू आणि करायलायक असे मुलं हेरून आम्ही परत त्यांना 3 महिन्याचं प्रशिक्षण देणार आहोत. आता ज्या वेळेस पोलीस भरती येईल त्यावेळेस ह्या 2 बॅच आणि आता आम्ही तयार करत आहोत 3 बॅच, असे एकूण 100 पोलीस तरी आपले शिरपूर तालुक्यातून एकाच वेळेस SRPF, जेल पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये लागले पाहिजे असं आमचं टार्गेट आहे. तरी मी याद्वारे सर्वांना आव्हान करतो, शिरपूर तालुक्यातील सर्व होतकरू मुलांना आव्हान करतो की 7 मे रोजी सकाळी 6 वाजता फार्मसी ग्राउंड येथे न चुकता हजर राहा. आम्ही आपली वाट पाहतो. धन्यवाद.